So, welcome everyone. Welcome to Sadeva classes. You are in standard 5 and we have started your environmental studies part 1. Okay. We have seen first chapter, second chapter, and I think we have started your third chapter. Right? So, let's see what we are going to see and what we are going to learn today. काय काय शिकायचं बघा आपल्याला here. ठीक आहे. आपण इथपर्यंत काल आलो होतो बघा. जस्ट अ मिनिट. काल काय पाहिलं आपण त्याचं एक स्मॉल रिकॅप रिव्हिजन करूया आपण. Okay, the earth and its living world. The earth and its living world. Atmosphere, hydrosphere, lithosphere and biosphere आपण काल पाहिलं. Then we have seen different various landforms आपण पाहिले. So today we are going to start from the surface water. काय चालू करणार आपण? Surface waters. Look at the screen. Okay, we are going to start from the surface water. कुठून सुरू करणार आहोत आपण? Surface water. Getting surface water. चलो. So what is surface water? बघा. There are many streams. There are many streams of water. There are many streams of water flowing over the land. तुम्हाला माहिती आहे जमिनीवरून पाणी वाहत जातं बरोबर की नाही. नदी तुम्हाला माहिती आहे, छोटे छोटे ओढे माहिती आहेत, धबधबा तुम्हाला माहिती असेल. So this water is not salty. हे salty water असतं का? नाही. जमिनीचं पाणी कसं असतं? फ्रेश असतं. इट इज फ्रेश, गोड असतं. So these streams of water may be rills, brooks, streams or rivers. छोटे छोटे ओढे असतात, झरे असतात आणि त्याचबरोबर नदी असतात त्या ठिकाणी. Rills are the smallest and rivers are the biggest. रील्स सगळ्यात छोटे असतात, झरे सगळ्यात छोटे असतात आणि नदी कशी असते? सगळ्यात मोठी असते. नदी कशी सगळ्यात मोठी असते. सो rills, brooks, streams join to form a river. नदी कशी तयार होते बघा? वेगवेगळे झरे एका ठिकाणी मिळतात बरोबर. छोटे 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 झरे मिळतात, त्याचे छोटे मोठा एक ओढा तयार होतो आणि त्यातून काय तयार होते? नदी तयार होते. यू फॉर्म अ रिव्हर. क्या बनता है? वहां से रिवर बनता है. एंड रिवर कहाँ पे जाता है? रिवर विच जॉइंस टू मेक. रिवर कहाँ पे जाता है? रिवर जॉइंस टू मेक. से इट जॉइंस टू मेक a bigger river called its tributaries. उपनदी तैयार होते हैं. Getting tributaries. In some places क्या होता है बघा? In some places a river cascade down a sudden drop. This is called as waterfall. याला काय म्हणतो आपण? Waterfall. Getting? It is called as waterfall. धबधबा. तुम्हाला माहिती आहे धबधबा? डोंगरावरून पाणी पडतं, त्याला धबधबा म्हणतात. आवाज बंद ठेवायचा. संचिता, संचिता म्यूट युअर साऊंड. संचिता, संचिता म्यूट युअर साऊंड. संचिता, चलो स्क्रीनवर लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आवाज बंद ठेवायचा. संचिता, संचिता म्यूट युअर साऊंड. थांबीच आवाज तुमचे बंद करतो इथून सगळ्यांचे. Good. Chalo. Now, so all rivers eventually flow into the ocean. सगळ्या नद्या कुठे जाऊन मिळतात? ओशनला. बघा ओशन दिसतं तुम्हाला इथे स्क्रीनवर, तुम्हाला ओशन दिसत असेल. All rivers eventually go and meet with the ocean. कुठे जातात? समुद्रात, महासागरामध्ये जाऊन त्या मिळतात. All the rivers, लक्षात घ्या. All rivers. ठीक आहे? Almost all rivers. ठीक आहे? Next. What is lake? Lake म्हणजे काय? तलाव. What is lake? Lake म्हणजे काय? तलाव. What is lake? What is lake? Good afternoon, everyone. Chala. What is lake? So a water body formed by water collecting naturally. लक्षात घ्या, collecting naturally in a low-lying area of land. Low-lying area of land is called a lake. Is called a lake. काय होतं? See, there is a lake and the water कसं होतं? It is a natural water. Natural water त्या ठिकाणी कलेक्ट होतं. त्या ठिकाणी छोटा झरा असतो, स्प्रिंग असतं. And it forms a lake. It forms a lake. Getting? तुम्हाला मी ना आजपासून स्क्रीनशॉट पण पाठवणार आहे अभ्यासाचे, मग तुम्हाला त्यामुळे कन्फ्युज होणार नाही. सो water in the form of ice. Water in the form of ice. Water particles in the cloud freeze and in cold regions they come down in the form of स्नो. तुम्ही कधी ऐकलं असेल हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर ज्या ठिकाणी बर्फ पडतो, ऐकलं तुम्ही कधी? बर्फ पडतो. सो व्हॉट हॅपन्स देअर?
द पार्टिकल्स एवढे बारीक बनतात की त्याचा फ्रीज होतात ते. ओके, त्याचा बर्फ बनतो. वॉटर पार्टिकल्स काय म्हणतो, बर्फ बनतो आणि तो त्या ठिकाणी पडतो. त्याला म्हणतो स्नोफॉल. काय म्हणतो त्याला आपण, स्नोफॉल, बर्फाचा पाऊस. काय म्हणतो त्याला, बर्फाचा पाऊस. वेन लेयर्स ऑफ स्नो पाईल ऑन द ग्राउंड दे फॉर्म आईस. आणि हळूहळू काय तयार होतं, त्याचं आईस तयार होतो, बर्फ तयार होतो. स्नो म्हणजे हिम, हिम म्हणजे छोटे छोटे बर्फाचे तुकडे. जसं तुम्ही गोळ्यावाल्याकडे गेल्यानंतर गोळावाला काय करतो बघा, बर्फाचे बारीक 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 किसतो त्याला, दॅट फॉर्म्स अ स्नो. आणि काय तयार होतं, फायनली आईस तयार होतं. When such layers of ice pile up in low-lying area, they become enormous in size. This huge mass slips down a slope at very slow speed. This is called a glacier. Glacier म्हणजे काय, बर्फाचा छोटा डोंगर थोडक्यात. So what is glacier? बघा, आईस आहे की आईस. सो आईस 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 असे एकावर एक असं आईस काय होतं, फॉर्म होतो. आणि एक मोठा आईसचा डोंगर तयार होतो. ओके, छोटासा डोंगर किंवा मोठा डोंगर म्हणूया. ओके, इट इज टोटली आईस. हे काय, याच्यामध्ये टोटली आईस आहे, बर्फ आहे. दॅट इज नोन ॲज ग्लेशियर. दॅट इज नोन ॲज ग्लेशियर. बघा, दॅट इज नोन ॲज ग्लेशियर. त्याला काय म्हणतात, ग्लेशियर. दिले बघा, दॅट इज नोन ॲज ग्लेशियर. ठीक आहे, बर्फाचा तुकडा, हिम काढा किंवा हिम चा डोंगर, बर्फाचा डोंगर. गेटिंग, दॅट वॉटर इज फॉर्म इन द फॉर्म ऑफ आईस. पाणी येते, बर्फ आहे पण बर्फ म्हणजे पाणीच आहे थोडक्यात. सो देअर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. समुद्रामध्ये तुम्ही गेलात त्याला आईसबर्ग म्हणतात. काय म्हणतात त्याला, आईसबर्ग. व्हॉट आर दे कॉल्ड ॲज, दे आर कॉल्ड ॲज आईसबर्ग. ठीक आहे, दे आर कॉल्ड ॲज आईसबर्ग. समजलं तुम्हाला? सो देर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ फ्लोटिंग आईस, ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. समुद्रात मोठे मोठे असे काय असतात, डोंगर असतात, त्याला म्हणतात आईसबर्ग. तुम्ही टायटॅनिक पिक्चर बघितला असेल, त्या ठिकाणी असा मोठा आईसबर्ग आला होता समुद्रामध्ये. सो व्हॉट इज ग्राउंड वॉटर? जमिनीखाली असलेलं पाणी. Beside these water bodies of the earth surface, there is a lot of water stored in the underground layers. तुम्हाला माहिती आहे की नाही, जमिनीखाली पाणी आहे, ते पाणी आपण बाहेर काढतो. कसं काढतो? विथ द हेल्प ऑफ, बोरवेल, विथ द हेल्प ऑफ बोरवेल और वेल, बोरवेल और वेल. इवन द लेक, लेक मध्ये सुद्धा जे पाणी येतं, दॅट इज ऑल्सो ग्राउंड वॉटर. लक्षात घ्या, that is also groundwater. Okay, so this is the groundwater that we get from the ground, borewell, well, विहीर असते, हापसा तुम्हाला माहिती असेल, हापसा किंवा बोरवेल त्याला म्हणतो, कूपनलिका. त्यानंतर याला काय म्हणतो आपण, तलाव. ओके, these are the examples of borewell, these are the examples of borewell, sorry, groundwater. These are the examples of groundwater. So it is the water that is collected in the ground, that is known as groundwater. त्याला काय म्हणतो आपण, groundwater. So we reach it by means of dug wells and borewell. आपण काय करतो, dug well आणि borewell. Borewell म्हणजे कूपनलिका आणि dug well म्हणजे आपली well, विहीर. Many lakes and wells get water from underground spring. कुठून पाणी मिळतं त्याला, अंडरग्राउंड स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे झरा, छोटा झरणा होता है ना, झरणा, that is known as spring. The water or ice that occupies the Earth's surface, groundwater, and the water vapor in the atmosphere together forms Earth's hydrosphere. Getting, so this is the Earth's hydrosphere. Okay, what is hydrosphere? Total water. Okay, the water आता उसमें उसमें ice आता है, ground water and water vapor. Everything together is known as hydrosphere. Hydro means water. And water has many shapes. Water has many shapes. Water has many forms. Water has many forms. Getting? चलो आगे जाएंगे. Now we are going to see the atmosphere. We are going to see the atmosphere. See, if we see that Earth, बघा, this is the Earth's atmosphere. आपण Earth's atmosphere चा विचार करूया आणि ऊपर देखे जाएंगे. This is your Earth. एक आपली Earth आहे, पृथ्वी आहे. Okay, this is the Earth, पृथ्वी. The first layer is troposphere. First layer of air is troposphere. Baga, first layer is a troposphere. Can you see a troposphere? In this troposphere, you can see there is a big balloon, there are clouds, and even aeroplanes. Even aeroplanes. बघा, this is तुम्हाला even aeroplanes सुद्धा कुठे वाटतात? Even the aeroplanes. Even the aeroplanes. See. Okay, troposphere. Can you see the troposphere? In this troposphere, you can see big balloons floating, as well as clouds are formed here, and aeroplane also fly in this region. They also fly in the troposphere. समजलं सगळ्यांना? Troposphere getting. First layer आहे troposphere. Second layer is ozone layer. Actually second layer nahi hai, second layer is stratosphere.
सेकंड लेअर इज स्ट्रॅटोस्फिअर. बघा सेकंड लेअर इज दिस वन स्ट्रॅटोस्फिअर. पण त्या दोघांच्या मध्ये काय आहे? ओके, इन बिटवीन ट्रोपोस्फियर अँड स्ट्रॅटोस्फियर देर इज वन layer that is known as ozone layer. Okay, that is ozone layer. See this one blue color चा दिसतो तुम्हाला? Blue color, this is an ozone layer. This one, this blue color, this is तुम्हाला blue color, this is an ozone layer. It is around the earth. Then there is a stratosphere. Second layer of the atmosphere. Then थोड़ा ऊपर जाएंगे धीरे धीरे देखो. Then you have mesosphere. Then you have ionosphere, and finally you have exosphere. बघा दिसतं तुम्हाला exosphere, where stars, satellites तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. You can see stars and satellites here. See, these are the satellites. There are stars. They are in the exosphere. They are where? Where they are? They are in the exosphere. Even the rocket goes in the ionosphere, and finally, rocket मध्ये जे काही सॅटेलाइट असतात, they are sent here. ते तुझ्या या ठिकाणी काय होतात? सोडले जातात. Getting easy आहे. So we start. बघा परत बघूया आपण. See, start from the troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere, and exosphere. Getting? So these are the parts of the atmosphere. हे atmosphere चे part आहेत. So what is atmosphere? See, the envelope of air around the earth is called as atmosphere. लक्षात घ्या. What is atmosphere? त्याला वातावरण म्हणतो मराठीमध्ये. The envelope of air. Envelope म्हणजे काय? Covering. ठीक आहे. Envelope of air around the earth is called as atmosphere. Okay, it is called as atmosphere. As we go higher from the surface of the earth, the air in the atmosphere becomes rarer. बरोबर, वर गेल्यानंतर काय होतं? Air becomes rarer. Rarer म्हणजे काय? विरळ होत जाते. The air consists of mixture of gases. एअर मध्ये वेगवेगळे काय आहेत? गॅसेस आहेत. There are various gases in the air. Just a minute. श्रावणीचा नेटवर्क नाही वाटतं. चलो. So there are various gases in the air. कोणकोणते gases असतात? You have already seen. There are different gases: nitrogen, carbon dioxide, oxygen. These are the main gases, and as well as other gases. See, nitrogen, oxygen, water vapor, carbon dioxide. These are the main gases, and other gases are also present. बाकीचे गॅस पण असतात. But main काय आहे? Nitrogen, oxygen, water vapor, and carbon dioxide. There are some other gases too in the air in very small quantities. Okay, there are other gases also. They are present in the air, but in very small quantity. The layers of the atmosphere are named. मी मागे तुम्हाला वाचून दाखवले. Okay, which are the layers? First layer is troposphere. Second is stratosphere. Then mesosphere, ionosphere, and exosphere. Getting? And they are exosphere. The layer that extends from the Earth's surface to a height of about 13 kilometer is called troposphere. Okay. काय सांगितलं बघा? What is given to you? Hmm. If you measure the distance, see, from here, बघा पृथ्वीपासून from here to here, this distance is 13 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? 13 किलोमीटर. 13 किलोमीटर म्हणूया आपण त्याला. किती? 13 km. km means kilometer. 13 kilometer. It is given देखो. So that is troposphere. समजलं तुम्हाला? So the distance, इथून एवढं डिस्टन्स बघा. The first line दिसतं तुम्हाला? Okay, this is the distance. ये डिस्टन्स कितना है? 13 किलोमीटर. This distance is 13 kilometer from the Earth's surface. From the Earth's surface, it is 13 kilometer. Troposphere is 13 kilometer. Then the conditions in the troposphere change continuously. They changes continuously. देखो ना, अभी थोड़ी सुबह सुबह मॉर्निंग में देखो बारिश हो रहा था. सकाळ सकाळ काय होतं? पाऊस पडत होता बघा. आता काय झालं? थोडा पाऊस पडतोय का? नाहीये. मध्येच ऊन पण आलं होतं. सो द चेंजेस, जी कंडिशन आहे ती चेंज होते, कंटिन्युअसली चेंज होते. सो दे affect the living world to a great extent. समजलं? They affect. This layer is very important for living world. Troposphere. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? Getting guys? समजतंय का सगळ्यांना? Are you getting? मधुरा समजतंय का? मधुरा, प्रतीक, जयेश, हर्षद, संचिता,
सुयश, उमंग, जय. चलो नेक्स्ट. ओके. देन द सरफेस, उसके आगे तो एक और एक सरफेस है, हमने यहाँ पे कभी देखा था. ओके. The surface of the earth gets heated due to the heat it receives from the sun. देखो, there is a sun and sun provides us heat and light. Okay, it provides heat and light. So it receives sun पासून जी ऊर्जा मिळते, the light मिळते. Therefore, the earth surface gets heated. Hence the air nearest the surface is the hottest. ठीक है. देखो, यहाँ पे जो एअर होते ना, या ठिकाणी जी एअर असते ना, एअर कशी असते, हॉटेस्ट असते, खूप गरम असते, खूप कशी असते, उष्ण असते, खूप गरम असते, खूप उष्ण असते. एज वी गो हायर इन द ट्रोपोस्फियर इट बिकम्स कूलर. ठीक है. नीचे से जब ऊपर जाएंगे, ओके, फ्रॉम लोअर टू हायर लेवल, ओके, काय होतं, द एअर बिकम्स कूलर, एअर कशी बनते, थंड होत जाते, कशी होते, थंड होत जाते. Almost all the water vapor in the atmosphere is contained in the troposphere. जेवढे काही वॉटर वेपर आहेत ना, ढग बघा, दिसतो मला ढग, क्लाउड जहाँ पे दिखते हैं ना, they are all in the troposphere only. That is why all weather related phenomena such as formation of clouds, rain, fog, winds and storms take place in the troposphere. जे काही होतं ते इथंच होतं. आता बघा पाऊस पडतोय, सो फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स आहे, रेन ढग, पाऊस पडतोय, इवन द फॉग म्हणजे धुकं येणं, विंड वारा, स्टॉर्म वादळ, हे सगळं कुठे होतं, ट्रोपोस्फियर मध्ये. ओके. एव्हरी इच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी विच इज शोन, ओके, मी तुम्हाला जेवढी ऍक्टिव्हिटी दाखवली बघा तुम्ही, the activity is happening or it occurs in the troposphere only. Getting it takes place in the troposphere only. The air on high mountain is rarer than the air near the earth's surface. Aeroplanes fly in the higher parts of the troposphere. Aeroplane सुद्धा इथेच fly होतं, तुम्हाला मी सांगितलंय. There is air there. The air is very rare. Therefore, arrangements have to be made to ensure that passengers get enough air. Yes, Suyash बोल. फॉर ब्रीदिंग बोला. सुयश क्या हुआ बेटा? सुयश काय झालं? सुयश, वाय यू रेज युअर हँड्स? सुयश समजत आहे? सो एरोप्लेन फ्लाय इन द अपर लेअर ऑफ द ट्रोपोस्फियर. ठीक आहे. अपर लेअर ऑफ द ट्रोपोस्फियर वरून ते फ्लाय होत असतात. देअरफॉर व्हॉट डू वी गेट, वी हॅव टू मेक सम अरेंजमेंट, स्पेशल अरेंजमेंट असते एरोप्लेन्स मध्ये. गेटिंग? फॉर ब्रीदिंग द पॅसेंजर, फॉर ब्रीदिंग ऑफ द पॅसेंजर्स. Then, beyond the troposphere, up to a height of about 50 kilometers from the Earth, there is a layer. The layer is known as stratosphere. The layer is known as stratosphere. In the lower part of the stratosphere, there is a layer of gas called as ozone. कोणता ozone layer आहे? There is a ozone layer. UV light coming from the sun are harmful for living things, but the ozone layer absorbs them and protects the living world from those rays. ठीक है? What happens? See, we'll see here directly. बघूया आपण. Okay, look at the diagram. Look at the picture. See. We have seen this distance is 13 kilometer. किती किलोमीटर आहे? 13 kilometer. Okay. And if we go above, see this one. This distance is 50 kilometer. This distance is 50 kilometer. This distance is 50 km. Km means kilometer. Hmm? Okay. So this distance of stratosphere from the earth surface is 50 kilometer. किती असतं ते? 50 kilometer. 50 kilometer. Getting 50 kilometer. Now the stratosphere is there and there is one more layer. मी तुम्हाला सांगितलं green colorचा. This one. This layer is what? This layer is ozone layer. This layer is ozone layer. कोणता layer आहे बघा? Ozone layer. So what is the use of ozone layer? What is the function of this ozone layer? See, what is the function of ozone layer? Suppose hmm, suppose this is the sun. Okay. Suppose this is the sun. ठीक आहे. माझा स्क्रीन नीट येणार नाही. मी डायग्राम लॅपटॉप करतोय. Suppose this is the sun. नीट लक्ष द्या. Suppose this is the sun. I'm telling you the function of the ozone layer.
So what happens? Sun gives us light energy, heat. Okay. So the UV rays. Okay. UV rays. Baga. UV rays means ultraviolet rays coming from the sun are trapped here. They are trapped here. त्याला इथे काय करतात? ते ट्रॅप होतात, ब्लॉक होतात. Where? In the ozone layer. They are blocked here. Okay, ozone layer. Therefore, the earth, इकडे जेव्हा अर्थ मध्ये जातात, it is without UV rays. Without UV rays आपल्यापर्यंत पोहोचत नाही. Getting? Therefore, we are protected. We are protected. समजलं? We are protected because of this ozone layer. लक्षात घ्या. We are protected because of this ozone layer. We are protected because of this ozone layer. Okay, we are protected. आपण कशा प्रोटेक्शन आपल्याला मिळतंय? Because of this ozone layer. Getting? जर असं झालं असतं, if हे समजा ओझोन लेअर नसता, इफ देअर वुड हॅव नॉट बीन द ओझोन लेअर, देन आपल्या सगळ्यांना काय झालं असतं? कॅन्सर झालं असतं. काय झालं असतं? कॅन्सर, स्किन कॅन्सर झालं असतं आपल्याला. ओके, इफ अगर हे नाही होतं ना, देन आपल्या सगळ्यांना स्किन कॅन्सर झालं असतं आणि आपण लगेच मरून गेलो असतो, म्हणजे पॉसिबली मेलो असतो. ठीक आहे. सो यू गेट द फंक्शन ऑफ द ओझोन लेयर. Now you नवीन टर्म तुम्हाला दिले, कंडेन्सेशन. What is given? A term, new term is given to you, that is condensation. Condensation. So what is condensation? The process of vapor turning into water is called as condensation on cooling. बघा तुम्ही आपल्या घरी बघा, एखाद्या वेळेस तुम्ही बघा, गरम गरम चहा घ्या आणि त्या चहाच्या वर झाकण ठेवा. चहाच्या झाकण ठेवा. तर चहाच्या झाकण ठेवल्यानंतर काय होतं, की त्या झाकणाला आतल्या बाजूने तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट दिसतात, पाण्याचे थेंब दिसतात. दॅट इज द कंडेन्सेशन. त्याला काय म्हणतो आपण? कंडेन्सेशन. समजतं सगळ्यांना? दॅट इज द कंडेन्सेशन. गेटिंग? चला पुढे जाऊया. नाव दिस इज द वॉटर सायकल. बघा तुम्हाला आधी वॉटर सायकल थोडस शॉर्ट मध्ये समजून सांगतो. अँड हाऊ डज इट रेन. थोडासा मोठा धडा आहे. डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू आपण आज. नाही झालं तर उद्या घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, है ना. कारण एकदम गेलं तुमच्या पण डोक्यावरून जाईल. सी, आधी सांगतो तुम्हाला काय व्हॉट इज वॉटर वेपर, वॉटर सायकल. सो हाऊ डज इट रेन. सॉरी, हाऊ डज इट रेन. पाऊस कसा पडतो. हाऊ डज इट रेन. पाऊस कसा पडतो. सी, वॉटर on the earth evaporates continuously due to the heat of the sun. लक्षात घ्या. How does it rain? The water on the earth evaporates continuously due to the heat of the sun. सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं, पृथ्वीवरील जे पाणी असतं त्या पाण्याची सतत वाफ होत असते. लक्षात घ्या. ठीक है. हमारे जो पृथ्वी जो भी वाटर होता है दैट इज कंटिन्यूअसली उसका वेपर बनता है. ओके, इव्हॅपोरेट होतं ते, त्याची वाफ होत असते. देन water that has percolated into the soil also evaporates due to the heat and enters the atmosphere. जमिनीतलं पाणी जे आहे ना ते सुद्धा हळूहळू काय होतं, वर आल्यानंतर त्याची सुद्धा वाफ होत असते. As water vapor is lighter than air, it rises high up into the atmosphere. ठीक आहे. वॉटर वेपर कसे असतात? हलके असतात. त्यामध्ये कुठे जातात? हळूहळू हळू कुठे जातात? वर जातात. दे गो अप इन द एअर. दे गो अप इन द एअर. As it goes higher, it cools and condenses, forming very fine droplets of water. आता वर गेल्यानंतर काय होतं बघा, जैसे जैसे वो ऊपर जाते, वर गेल्यानंतर काय होतं, की इट कूल्स अँड कंडेन्सेस. थंड होतात आणि त्याचं काय होतं, कंडेन्सेशन होतं. तो वॉटर वेपर्स फॉर्म्स वॉटर ड्रॉपलेट्स. ते फॉर्म फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. काय होतं, पाण्याचे थेंब तयार होतात. कुठे? वर आकाशामध्ये. मग आपल्याला ढग दिसतात, काळे काळे दिसतात. बरोबर की नाही? सी, ढग इथं काळे दिसतात. देन the droplets are small and light that they float in the atmosphere forming clouds. आता हे ड्रॉपलेट्स काय होतात, एकत्र येतात आणि दे फॉर्म क्लाउड्स. स्मॉल असतात, हलके असतात आणि ते क्लाउड बनतात. काय म्हणतात? ढग बनतात. ओके, ढग बनतात. आणि ढग मध्ये जेव्हा खूप 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 ड्रॉपलेट येतात तेव्हा तो रंग काळा होऊन जातो. अँड वी सी, अरे यार पाऊस पडणार असं म्हणतो आपण आता. बरोबर की नाही? बारिश होने वाली है. These small droplets join together and form bigger drops which are very heavy. आता हळूहळू पाणी हेवी होतात, ते कसे जड होतात. They cannot float. आता ते जड झाले ते फ्लोट होऊ शकतात का? नाही. So they are such drops of water fall down on the earth in the form of rain. आणि जड झालं पाणी कुठे पडतं? जमिनीवर पडतं. And that is we called as rain.
आपण त्याला काय म्हणतो रेन. वी कॉल इट ॲज अ रेन. काय म्हणतो आपण त्याला रेन. ठीक आहे. एक्झाम्पल दाखवतो मला स्क्रीनवर बघा. सी ऑल द वॉटर. ठीक आहे. ऑल द वॉटर समजा इथलं वॉटर आहे. ऑल द वॉटर हिअर. ऑल द वॉटर all the water gets evaporated. काय त्याचं इव्हॅपोरेशन होतं. It gets evaporated. See, it gets evaporated. काय होतं evaporated? It forms the cloud. काय फॉर्म होतं? क्लाउड होतं. Then these clouds slowly काय होतं त्याच्यामध्ये सॅच्युरेट होतात. ओके अँड फायनली एक वेळ अशी येते की ओके ॲट अ सम स्टेज इट कॅनॉट होल्ड द बिगर ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर अँड व्हॉट हॅपन्स देर इज अ रेन. काय होतं पाऊस होतो बघा. पाऊस पडतो असा. ओके पाऊस पडल्यानंतर परत पाणी कुठे येतं? सगळीकडे पाणी नदीला जातं, समुद्राला जातं. हळूहळू ते पाणी कुठे जातं? खाली सुद्धा जमिनीमध्ये सुद्धा जात असतं. ओके ग्राउंड वॉटर. हिअर ऑल्सो ग्राउंड वॉटर सुद्धा जात असतं. अँड फायनली परत त्याची वाफ होते. सो दिस इज अ सायकल. ही सायकल अशी अशी चालूच असते. ओके ही सायकल अशी 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 चालूच राहते. दॅट इज देअरफॉर इट इज नोन ॲज वॉटर सायकल. देअरफॉर इट इज नोन ॲज वॉटर सायकल. देअरफॉर इट इज नोन ॲज वॉटर सायकल. समजलं? सायकल आहे बघा ना इथे. अशी अशी अशी. सायकल म्हणजे काय? साखळी किंवा सायकल म्हणजे साखळी किंवा चक्र म्हणू आपण त्याला. त्याला निसर्ग पाण्याचे चक्र जलचक्र म्हणतो त्याला. काय म्हणतात? जलचक्र. गेटिंग? समजलं? चला पुढे. दिस रेन वॉटर This rainwater flows into the real streams and rivers and finally into the sea. शेवटी कुठे जातं ते? सी मध्ये जाते, समुद्रामध्ये जातं. Ice is ice in the ice in the snow-covered region also melts due to the heat of the sun and finally flows into the river. Finally flows into the river. शेवटी कुठे जातं ते? रिव्हर मध्ये जाऊन मिळतं. Where in the river. समजलं? सो पाऊस 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 पडल्यानंतर छोटे 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 झरे तयार होतात आणि दे गो अँड मीट इन टू द रिव्हर. फायनली स्नो कवर्ड रिजन जिथे बर्फ आहे ना बर्फ वितळतो उन्हाळ्यामध्ये. ओके इट मेल्ट्स इन द समर ड्यू टू द हिट ऑफ द सन. सूर्याच्या प्रकाशामुळे तो हिट उष्णतेमुळे उलटतो आणि त्याचं पाणी सुद्धा नदीला मिळतं. आता नदी कुठे जाते? नदी कुठे जाते तुम्हाला माहिती आहे. नदी समुद्रात जाऊन मिळते. समुद्र. ओके river goes and meet with the ocean or sea. So these processes of evaporation and condensation of rainfall go on in a ही प्रोसेस चालू असते. This go on in a continuous cycle. This go on continuous cycle. This is known as the water cycle in nature. This is known as water cycle in nature. Okay, this is known as water cycle in nature. Getting समजलं सगळ्यांना? Good. समजलं ना सगळ्यांना? हर्षद? चलो आता काय करतो ऐका आता बायोस्फिअर आणि क्वेश्चन आन्सर्स हे उद्या घेतो. व्हॉट विल डू नाव. काल तुम्हाला उत्तर पाठवले की नाही मी? काल होमवर्क पाठवलं ना? तसंच तुम्हाला होमवर्क मी आता सुद्धा पाठवतोय.